विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदानाला सुरुवात। 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध। दोन 2022च्या ऐतिहासिक बंडानंतर ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का। 6 खासदार शिवसेनेच्या गळाला। 2 दिवस अधिकृत घोषणा नाहीच, सूत्रांची माहिती। ऑपरेशन टायगरमुळे धास्तावलेल्या शिवसेना युबीटीची आज नवी दिल्लीत संसदीय पक्षाची बैठक। 6 पैकी 2 खासदार फुटले नसल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेला विश्वास। आजच्या बैठकीनंतर पुढलं चित्र स्पष्ट होणार। शिवसेना युबीटीकडून सर्व खासदारांना व्हिप जारी। संसदीय दल बैठकीला सर्व खासदारांना हजर राहण्याचे आदेश। मुख्य प्रतोद खासदार अनिल देसाईंकडून व्हिप। खासदार संजय जाधव यांच्या सुरक्षेमध्ये वाढ। परभणीमधल्या निवासस्थानाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त। खबरदारी म्हणून पोलीस बंदोबस्त वाढवला। पन्नास खोके एकदम ओकेच्या आरोपांची ठाकरेंच्या शिवसेनेकडून पुनरुच्चार। खासदारांसोबत 50 कोटींची डील झाल्याचा संजय राऊतांचा आरोप। तर फुटीर खासदारांसंदर्भात आक्षेपार्ह भाषा वापरल्यामुळे राऊतांवर टीकेचा भडीमार। फुटीनंतर शिवसेनाच महायुतीमध्ये मोठा भाऊ। शिवसेनेचे 13, भाजपचे 9 खासदार। ऑपरेशन टायगरमुळे शिंदेंच्या पक्षाची महायुतीमध्ये सरशी असल्याची माहिती। टीएमसी शिवसेना युबीटी नंतर आता ऑपरेशन सपाची चर्चा। उत्तर प्रदेशमध्ये सपामध्ये फूट पडण्याची शक्यता। मंत्री ओम प्रकाश राजभर यांचा खळबळजनक दावा। ठाणे आरटीओ कार्यालयामधील परप्रांतीय रिक्षाचालकांची मराठी शिकवणी उधळली। मनसेच्या कार्यकर्त्यांनी मराठीचे वर्ग उधळले। परप्रांतीय रिक्षाचालकांना मराठी शिकायला मनसेचा विरोध। महाराष्ट्रामध्ये मान्सूनची आगेकूच रखडली। मुंबईमध्ये 25 जूनला मान्सूनचं आगमन होण्याची शक्यता। 3 दिवस उष्णतेच्या लाटेची स्थिती। पावसानं दडी मारल्यामुळे राज्यामध्ये तीव्र पाणी संकट। नाशिकमध्ये दर शनिवारी पाणी पुरवठा बंद असणार। नवी मुंबईमध्ये स्विमिंग पूल, वॉशिंग सेंटर्स बंद। धरणांनी तळ गाठला, त्यामुळे बळीराजाच्या नजरा आभाळाकडे। 16 महिन्यांनंतर पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची भेट। द्विपक्षीय चर्चेत युद्धासह अनेक मुद्द्यांवर भाष्य। मोदींनी ट्रम्प यांच्यासमोर मांडला भारतीय खलाशांच्या सुरक्षेचा मुद्दा। पश्चिम आशियामधील व्यापारासंदर्भातही चर्चा। भिवंडीमध्ये स्फोटकांचा मोठा साठा आढळल्यामुळे खळबळ। ठाणे क्राईम ब्रांचकडून 309 जिलेटिनच्या कांड्या, 110 डेटोनेटर जप्त। पोलिसांकडून 7 जणांवर गुन्हा दाखल।